Hello friends, very good morning. In today's lecture, we will see next part from the mole concept, that is nothing but the concentration terms. This part is included there in a CBSE or NCERT textbook, but not in a Maharashtra board textbook. But it is very important part with respect to the any competitive examination. So we will learn here. Let us start with the concentration terms. The first concentration term, that is weight percentage. It is also referred as weight by weight percentage. So basically first, what is meant by concentration terms? की आपल्याला एखादं सोल्युशन बनवायचं आहे तर ते एक्झॅक्टली किती पर्सेंटचं आहे, किंवा आपल्याला एखादं ड्रग बनवायचं आहे, मेडिसिन बनवायचं आहे, तर त्या मेडिसिन मध्ये एखाद्या पर्टिक्युलर केमिकलचं प्रपोर्शन किती असायला हवं, या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये इन्क्लूड होतात. म्हणजेच आपल्याला कोणतीही गोष्ट बनवताना आपल्याला विचार काय करावा लागेल की त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये किती असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला चहा बनवायचा आहे तर आपण काय म्हणतो की कमी गोड हवाय किंवा जास्त गोड हवाय. या दोन्हीमध्ये शुगर हा जो कॉम्पोनंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही चहामध्ये किती ऍड करता त्याच्यावरती डिपेंड आहे की चहा गोड होणार की कमी गोड होणार आहे. तुम्ही जास्त साखर ऍड केली तर जास्त गोड होईल, कमी साखर ऍड केली तर कमी गोड होईल. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही साखर जी आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन चहामध्ये किती आहे याच्यावरून त्याची चव जास्त गोड आहे की कमी गोड आहे हे डिसाइड करू शकता. तसंच काही गोष्टी आहेत जसे की आपण फिनॉल म्हणतो आपण, तर फिनॉल हा जो आहे तो लेस कॉन्सन्ट्रेशन मध्ये अँटीसेप्टिक म्हणून काम करतो. तोच जर फिनॉल आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये घेतला तर डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतो. म्हणजे या ठिकाणी एक प्रपोर्शन आहे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, हे कॉन्सन्ट्रेशन कोणत्या टर्म मध्ये आपण पूर्ण केमिस्ट्री मध्ये बघणार आहे, त्या सगळ्या टर्म्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहे. कदाचित आपल्याला याच्यासाठी 2 ते 3 लेक्चरची रिक्वायरमेंट असेल. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट टर्म, weight percentage. Weight percentage means what? For example, we have provided 12% weight by weight solution of glucose. What does it mean by 12% weight by weight solution of glucose? याचा एक्झॅक्टली अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा होतो, याचा मीनिंग असा आहे की 12 ग्राम glucose is present in 100 gram of solution. 12 ग्राम ग्लुकोज हा 100 ग्राम सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहे. सोल्युशन कशापासून बनलेलं असतं रे बाळांनो? सोल्युशन इज मेड अप ऑफ 2 कंपोनंट, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. सोल्यूट कशाला म्हणतो आपण? जो सोल्युशन मध्ये लेस अमाउंट मध्ये प्रेझेंट असतो. सॉल्व्हंट कुणाला म्हणतो आपण? जो सोल्युशन मध्ये लार्ज अमाउंट मध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे हे 2 कंपोनंट पासून आपल्याला काय मिळालेलं आहे? सोल्युशन मिळालेलं आहे. हे जे सोल्युशन आपण या ठिकाणी बघतोय त्या सोल्युशन मध्ये 12 ग्राम ग्लुकोज असेल आणि टोटल सोल्युशन हे 100 ग्राम असेल, तर आपण त्या सोल्युशनला 12% वेट बाय वेट ग्लुकोजचं सोल्युशन आहे असं म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये सोल्युशन टोटल 100 असेल, सोल्यूट जर 12 असेल तर सॉल्व्हंट किती असणार आहे रे बाळांनो? 88 असणार आहे. म्हणजे सॉल्व्हंटचं तुम्ही वेट डिटरमाइन करू शकता ऑन द बेसिस ऑफ द पर्सेंटेज गिवन. म्हणजे आता बघा, जर मी असं म्हणलं की 36.5% HCl इज गिवन वेट बाय वेट, तर याच्यामध्ये आपण 2 कंपोनंटचे वेट सांगू शकतो. पहिला कंपोनंट आहे तुमचा वेट ऑफ सोल्यूट. तर वेट ऑफ सोल्यूट काय येणार या ठिकाणी? 36.5. कारण काय आहे? सबस्टन्स कोण आहे? सोल्यूट तुमच्याकडे HCl आहे. आता तो वॉटर मध्ये ऍड करून टोटल 100 ग्राम सोल्युशन तयार केलेलं आहे. तर या ठिकाणी वेट ऑफ सॉल्व्हंट किती येणार तुमचं? वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू द 100 मायनस 36.5, जी काही व्हॅल्यू येईल ती त्या ठिकाणी कन्सिडर करायची आपल्याला. म्हणजे
या ठिकाणी मला सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांचे वेट एका फक्त टर्म वरून मिळवता येतात. जी टर्म दिली ती वेट सोल्यूटचं असतं आणि ती 100 मधून सबस्ट्रॅक्ट करा, ते वेट तुमचं सॉल्व्हंटचं असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी मी सोल्यूट जो आहे त्या सोल्यूटला रिप्रेझेंट करताना नेहमी इथून पुढे 2 हा त्या ठिकाणी सबस्क्रिप्ट वापरणार आहे आणि सॉल्व्हंट साठी देखील मी 1 हा सबस्क्रिप्ट वापरणार आहे. म्हणजेच समजा मला वेट ऑफ सोल्यूट लिहायचं आहे तर मी त्याच्यासाठी W2 W फॉर वेट आणि हा 2 त्याच्यासाठी सबस्क्रिप्ट वापरेन. त्यासाठी मला जर सॉल्व्हंट साठी वापरायचं असेल वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू द मी W फॉर वेट अँड 1 त्याच्यासाठी काय वापरणार सिम्बॉल वापरणार त्याचा. म्हणजे इथून पुढे जेव्हा केव्हा आपण सोल्यूट साठी वापरू त्यावेळेस आपण 2 लिहिणार आणि सॉल्व्हंट साठी वापरणार त्यावेळेस 1 लिहिणार. तसं त्याचा मोलिक्युलर वेट जे आहे ते देखील आपण काय लिहिणार सोल्यूट साठी मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट रिप्रेझेंटेड बाय लेटर M आणि त्यासाठी काय वापरणार 2 हा सिम्बॉल वापरणार म्हणजे वर्ड लिहिणार त्याच्यासाठी नंबर लिहिणार. मोलिक्युलर वेट ऑफ सॉल्व्हंट जो आहे तो काय घेणार आपण M1 न रिप्रेझेंट करणार. तर ह्या झाल्या रिप्रेझेंटेशनच्या गोष्टी. आता एक्झॅक्टली आपण पुन्हा एकदा हा फॉर्म्युला जो आहे तो काय असेल आणि त्याच्यावरून वेट पर्सेंटेज कसं डिटरमाइन करता येईल याच्याकडे जाऊयात. So weight percentage is equal to weight of solute. Just a minute, बोर्ड ओला आहे थोडं. Weight percentage is equal to weight of solute upon weight of solute plus weight of solvent into 100. काय फॉर्म्युला वापरणार आपण weight of solute upon weight of solute plus weight of solvent. Now tell me what is weight of solute plus solvent? So weight of solute plus solvent काय येणार या ठिकाणी सोल्युशनचं वेट येणार. त्यामुळे मी असं लिहू शकतो वेट ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सोल्युशन इंटू 100 लिहू शकतो या ठिकाणी. किंवा सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये आपण असं लिहू शकतो वेट ऑफ सोल्यूट रिप्रेझेंटेड बाय W2 वेट ऑफ सोल्यूट रिप्रेझेंटेड बाय W2 वेट ऑफ सॉल्व्हंट रिप्रेझेंटेड बाय W1 इंटू 100. यापैकी कोणत्याही पद्धतीने आपण काय करू शकतो वेट पर्सेंटेज डिटरमाइन करू शकतो. नंतर एक महत्वाचा पॉइंट बघा, ज्या टर्म मध्ये फॉर्म्युलामध्ये व्हॉल्यूम इन्क्लूड होतो अशा टर्म ह्या टेम्परेचर डिपेंडंट असतात. ज्या टर्मच्या फॉर्म्युलामध्ये व्हॉल्यूम इन्क्लूड होतो अशा सगळ्या टर्म ह्या टेम्परेचर डिपेंडंट असतात आणि या टेम्परेचर डिपेंडन्सी वरती क्वेश्चन विचारला जातो. So here no volume is included in the formula. So we can say that weight percentage is temperature independent quantity. याचं उत्तर हे टेम्परेचर वरती डिपेंड नसेल. त्यामुळे या ठिकाणी कधीही आपल्याला क्वेश्चन विचारला गेला विच ऑफ द फॉलोइंग इज टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म तर आपण सांगू शकतो की व्हॉल्यूम पर्सेंटेज किंवा वेट पर्सेंटेज ज्या आहे त्या टेम्परेचर not volume percentage, weight percentage is a temperature independent term. weight percentage कळालंय का बघा. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही लक्षात ठेवा, एक तिन्ही पैकी काही अडचण येणार नाही तुम्हाला. देन नेक्स्ट दुसरी जी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे ती आहे व्हॉल्यूम पर्सेंटेज.
It is represented by V/V%, and here we can determine volume percent in the same manner. Volume of solute upon volume of solution into 100, किंवा आपण असंही घेऊ शकतो व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन into 100. Take note that volumes are not additive. Volumes are not additive. प्रत्येक वेळी असं होईलच असं काही नाही की व्हॉल्यूम्स हे काय होतील त्या ठिकाणी एक्झॅक्टली ऍड होतील असं आपण सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल एका बीकर मध्ये तसं काही नाही, एका बीकर मध्ये पाणी घेतलेलं आहे, दुसरा बीकर घेतला त्याच्यामध्ये काही नाही, हेच पाणी आपण त्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं, तर हे पाणी ट्रान्सफर केल्यानंतर या बीकर मधून सगळ्याच्या सगळं पाणी इकडे ट्रान्सफर होईल का रे? नाही होत. काही ना काही त्या ग्लास वेसलला इनसाइड काय राहतं, पाणी आहे ते स्टिक होऊन तसंच राहतं. म्हणजे कम्प्लीट व्हॉल्यूम ट्रान्सफर होतो का एका कंटेनर मधून दुसऱ्या कंटेनर मध्ये? नाही होत. म्हणजेच या तुम्ही हे बघा, हनी बघा, मध तुम्ही बॉटल मधून ओतले तर पूर्णच्या पूर्ण त्या बॉटल मधून दुसऱ्या बॉटल मध्ये जाईल का? नाही जात. म्हणजेच बऱ्यापैकी लिक्विड जे आहेत ते कम्प्लिटली त्यांचा व्हॉल्यूम दुसरीकडे ट्रान्सफर करत नाहीत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की मी 50 ml जर वॉटर ऍड केलं मी त्याच्यामध्ये 50 ml इथेनॉल मध्ये, तर असं म्हणता येणार नाही की व्हॉल्यूम हा टोटल 100 ml असेल असं आपण सांगू शकत नाही. कारण तो व्हॉल्यूम एका कंटेनर मध्ये मधून दुसऱ्या कंटेनर मध्ये ऍड करत असताना थोड्याफार प्रमाणामध्ये डिक्रीज होतो. म्हणजे मी जर असं स्टेटमेंट वापरलं 50 ml वॉटर when added to the 50 ml ethanol volume becomes 98 ml, तर हे चुकीचं नाहीये बिकॉज व्हॉल्यूम्स आर नॉट ऍडिटिव्ह क्वांटिटीज, एक्झॅक्टली ऍड होऊन मिळत नाही. त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलं तर तुम्ही घ्या, परंतु ते देणार नाहीत बिकॉज व्हॉल्यूम्स हे ऍडिटिव्ह नसतात. म्हणजे असं एक्झाम्पल दिलं जाईल 58 सेंटीमीटर क्यूब ऑफ म्हणजे ml इथाइल अल्कोहोल इज डिझॉल्व्ड इन 400 ml ऑफ वॉटर. 58 cm क्यूब ऑफ इथेनॉल, तेच ते कशासाठी वापरतात माहिती आहे तुम्हाला? कशासाठी वापरतात? इथेनॉल, इथाइल अल्कोहोल कशासाठी वापरतात? स्पिरिट लॅम्प तयार करायसाठी, दुसरं नाही कशासाठी. बाकीचा यूज तुम्हालाच माहिती. तर या ठिकाणी 58 सेंटीमीटर क्यूब ऑफ इथाइल अल्कोहोल जो आहे ना तो काय करायचा आपल्याला 400 cm क्यूब ऑफ वॉटर मध्ये ऍड करायचा आहे. याच्यात ऍड केल्यावर काय होईल, तर जो व्हॉल्यूम मिळेल ना आपल्याला टोटल, तो ते सांगतील की 454 cm क्यूब मिळतो. आपण म्हणायचं नाही त्यांना बेरीज येत नाही म्हणून, त्यांना बेरीज येते परंतु व्हॉल्यूम्स एक्झॅक्टली ऍड होत नाहीत. बरोबर का? 58 प्लस 400 किती व्हायला पाहिजे? तर 458 व्हायला पाहिजे. झालं का? नाही. याचा अर्थ त्यांना बेरीज वजाबाकी येत नाही असं नाही बाळांनो, व्हॉल्यूम्स हे ऍडिटिव्ह नाहीयेत. कळालं? मग आता मला सांगा ही टर्म टेम्परेचर डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट आहे? टेम्परेचर इंडिपेंडंट टर्म आहे का डिपेंडंट आहे? डिपेंडंट आहे. बिकॉज या ठिकाणी या फॉर्म्युलामध्ये व्हॉल्यूम इन्व्हॉल्व झालेला आहे. व्हॉल्यूम इज देअर इन द फॉर्म्युला, देन टर्म इज टेम्परेचर डिपेंडंट. कळतंय? कारण व्हॉल्यूम हा कुणावर डिपेंड असतो? टेम्परेचर वरती डिपेंड असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. कारण टेम्परेचर वाढवलं तर काय होणार, जो लिक्विड आहे तो इव्हॅपोरेट होणार, त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम काय होणार? डिक्रीज होणार. सॉरी, व्हॉल्यूम जो आहे तो त्याचा डिक्रीज होणार. पण हेच गॅसच्या बाबतीमध्ये घेतलं तर तुम्ही जर त्याचं टेम्परेचर वाढवलं तर त्या गॅसचा व्हॉल्यूम काय होणार? इन्क्रीज होणार. सो दोन सोल्युशन आणि गॅसियस स्टेट या दोघांच्या बाबतीमध्ये वेगळा कन्सेप्ट आहे, तिकडे आपण पुढे टॉपिक आहे त्यामध्ये जाऊयात. इथे फक्त एवढं लक्षात ठेवा, व्हॉल्यूम हा डिपेंडंट आहे कुणावरती? टेम्परेचर वरती. जर तुम्ही ऍक्वियस सोल्युशन्स घेतले तर तो कदाचित इन्व्हर्सली प्रोपोर्शनल येईल आणि गॅसियस सोल्युशन घेतले तर त्याच्यासोबत तो डायरेक्टली प्रोपोर्शनल. इथं समजलं? आपण थोड्याशा टर्म्सच बघूयात, एक 3 ते 4 टर्म बघूयात. टोटल 7 to 8 टर्म्स आहेत, त्यातल्या 3 ते 4 टर्म बघून त्याचे न्यूमरिकल्स नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू आपण.
आज सगळे फॉर्म्युले तुम्ही जेवढे होतील तेवढे कम्प्लीट करून ठेवा. त्याचं युटिलायझेशन मी नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकवेन तुम्हाला. फर्स्ट कन्सेप्ट लर्न करा. देन थर्ड टर्मिनॉलॉजी जी आहे आपली ती आहे बाळांनो मोल फ्रॅक्शन. इट इज डिनोटेड बाय लेटर एक्स. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय तर जे टोटल मोल्स असतील त्यापैकी त्याचा फ्रॅक्शन किती आहे, त्याचे मोल्स किती आहेत, याचा जर रेशो आपण घेतला तर आपल्याला काय मिळवता येईल, मोल फ्रॅक्शन मिळवता येईल. म्हणजे उदाहरणार्थ मी ए आणि बी असे कॉम्पोनंटचं सोल्युशन बनवलं. बायनरी सोल्युशन आहे बिकॉज देर आर ओनली टू कॉम्पोनंट्स ए प्लस बी. याचं एक सोल्युशन मी या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामध्ये ए हा जर आहे बाळांनो आपण त्याला सॉल्व्हंट मानलं, बी ला जर आपण सोल्यूट मानलं तर हा जो सॉल्व्हंट आहे त्याचे मोल्स काय असतील, N1 असतील. सोल्यूटचे मोल्स काय असतील, N2 असतील. याचा मोल फ्रॅक्शन हा x1 असेल, याचा मोल फ्रॅक्शन हा x2 असेल. तर अशा वेळी आपल्याला जर सांगितलं की सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करा तर सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन काय येणार, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू मोल्स ऑफ सॉल्व्हंट अपॉन मोल्स ऑफ सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. म्हणजे या ठिकाणी इन टर्म्स ऑफ डेफिनेशन मोल फ्रॅक्शन इज द रेशो ऑफ moles of given component to the total number of moles of all the components present in solution. म्हणजे आता हे दोनच कॉम्पोनंटचं सोल्युशन घेतले आपण बायनरी सोल्युशन. सपोज हे टर्नरी सोल्युशन असेल, तीन कॉम्पोनंटचं असेल तर इथे काय येणार, N1 N2 N3 येणार. मग इथे काय येणार, N1 अपॉन N1 प्लस N2 प्लस N3 येणार. फोर कॉम्पोनंटचं सोल्युशन असेल तर काय येणार बाळांनो, N1 अपॉन N1 प्लस N2 प्लस N3 प्लस N4 येणार. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे बाळांनो, तर ज्याचा मोल फ्रॅक्शन विचारलेला आहे ते न्यूमरेटरला येईल आणि जे राहिलेले सगळे कॉम्पोनंट्स आहेत त्या सोल्युशन मधले त्या सगळ्यांच्या मोलच्या ऍडिशनने त्याला डिवाइड करायचं. समजा मी म्हटलं की इथाइल अल्कोहोल इन वॉटर घेतलेलं आहे आणि इथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन डिटरमाइन करा, तर तुम्ही काय करणार, इथाइल अल्कोहोलचे मोल्स कॅल्क्युलेट करणार, वॉटरचे मोल्स कॅल्क्युलेट करणार. मोल्स कॅल्क्युलेट करता येतात आपल्याला, मोल्सचे आपण वेगवेगळे प्रकार बघितले कॅल्क्युलेशनचे. मोल्स कॅल्क्युलेट केले, मोल्स कॅल्क्युलेट केल्यावर मोल फ्रॅक्शन ऑफ इथाइल अल्कोहोल इज इक्वल टू मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल अपॉन मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल प्लस मोल्स ऑफ वॉटर मिळणार. कळालं नाही, इथाइल अल्कोहोलचा मोल फ्रॅक्शन आहे तो काढायचा आहे तर त्याचे मोल्स वरती घेतले, मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल अपॉन मोल्स ऑफ इथाइल अल्कोहोल प्लस मोल्स ऑफ वॉटर, कारण वॉटर आणि इथाइल अल्कोहोल मिळून सोल्युशन बनलेले. आता समजा आपण चहा बनवतोय, चहा बनवताना काय करतो, पाणी घेतो, साखर टाकतो, चहा पावडर टाकतो आणि दूध ऍड करतो आपण आणि नंतर गॅस पेटवतो. ते पण महत्वाचे सगळ्यात. तर या ठिकाणी मला सांगितलं की शुगर जो आहे त्याचा मोल फ्रॅक्शन काढा, तर मी काय लिहिणार, मोल फ्रॅक्शन ऑफ शुगर इज इक्वल टू मोल्स ऑफ शुगर अपॉन मोल्स ऑफ शुगर प्लस मोल्स ऑफ वॉटर प्लस मोल्स ऑफ मिल्क प्लस मोल्स ऑफ टी पावडर प्लस मोल्स ऑफ, कोण जिंजर टाकतंय, कोण अजून काही मसाला टाकतंय, ते सगळं जे जे तुम्ही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे का, त्या सगळ्याच्या मोल्सच्या ऍडिशननं त्याला डिवाइड करायचंय. दॅट इज द मोल फ्रॅक्शन. आय थिंक कळालं असेल, आता काय अडचण नसावी. आता हेच मी या ठिकाणी म्हटलं की मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड फाइंड करा सोल्यूटचा. तुम्ही काय लिहिणार, त्याचे मोल्स डिवायडेड बाय सगळ्यांचे मोलचे ऍडिशन. क्लिअर. देन सपोज आपण असं म्हणूयात एक सोल्युशन आहे जे टर्नरी आहे, N1 प्लस N2 प्लस N3 असे त्याचे मोल्स असतील. मग यामध्ये मी म्हणलं की N2 चा मोल फ्रॅक्शन किती आहे, तर तुम्ही काय लिहिणार, N2 अपॉन N1 प्लस N2 प्लस N3. समजलं. नाउ टेक नोट दॅट
This is unitless quantity because ratio is there for moles. Then second, sum of mole fraction of all components is always equal to the unity. म्हणजेच काय 1. म्हणजे कितीही मोल्स कितीही तुम्ही सगळे कॉम्पोनंट त्या सोल्युशन मध्ये घेतले असतील तरीही त्या सगळ्यांच्या मोल फ्रॅक्शनची सम ही 1च आली पाहिजे. त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा फार कमी येत असेल तर आपलं आन्सर चुकत आहे याची नोंद घ्यावी. समजतंय? म्हणजे असं असेल, समजा हे इथं घेतलंय तर x1 प्लस x2 किती येणार? 1 येणार. याच्यानुसार जर गेलो आपण तर टर्नरी सोल्युशन असेल तर x1 प्लस x2 प्लस x3 किती येणार? 1 येणार. आता मला नेहमी आपण शक्यतो बायनरी सोल्युशनचाच अभ्यास करतो. तर या ठिकाणी समजा मी x1 फाइंड केला तर पुन्हा x2 असा फाइंड न करता तो काय करायचा? x2 इज इक्वल टू 1 मायनस x1 अशा पद्धतीने डिटरमाइन करायचा. If one of the component is calculated either x1 or x2, then calculate another component by subtracting it from the 1. म्हणजे दुसरा कॉम्पोनंट कॅल्क्युलेट करताना पहिला कॉम्पोनंट जो मिळवलेला आहे तो कॉम्पोनंट 1 मधून सबट्रॅक्ट करा, दुसऱ्याचा मोल फ्रॅक्शन तुम्हाला मिळून जाईल. आता लास्टली एक याच्यामध्ये, इज दिस टेम्परेचर डिपेंडंट ऑर इंडिपेंडंट क्वांटिटी? As we all know, there is no volume included in the formula. This quantity is temperature independent. पाहणं बघा, आजच्या लेक्चर मध्ये थोडं जाऊयात. थोडं नवीन कन्सेप्ट आहे त्यामुळे नंतर त्रास होईल नाही तर. आजच्या आर्टिकल मध्ये आपण 3 कॉन्सन्ट्रेशन टर्म्स बघितल्या. मास पर्सेंटेज और वेट पर्सेंटेज, दुसरी व्हॉल्यूम पर्सेंटेज आणि तिसरी मोल फ्रॅक्शन. What is mass percentage? Weight of solute upon weight of solute plus weight of solvent into 100. What is volume percentage? Volume of solute upon volume of solute plus volume of solution into 100. What is mole fraction? Moles of given component चा total moles ची असणारा रेशो म्हणजे मोल फ्रॅक्शन. मास पर्सेंटेज टेम्परेचर इंडिपेंडंट, व्हॉल्यूम पर्सेंटेज टेम्परेचर डिपेंडंट, मोल फ्रॅक्शन टेम्परेचर इंडिपेंडंट. जेवढे पॉइंट्स मी आता सांगितले शेवटच्या 1 मिनिटामध्ये तेवढं पूर्णपणे तुमच्या या लेक्चरचं कन्क्लुजन आहे. बाकी जेवढी काही मिनिट आहेत तेवढी तुमच्यासाठी फक्त कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी आहे. बाकी त्याचं युटिलायझेशन फार काही नाहीये. आणि मोल फ्रॅक्शनची जी सम असते कितीही कॉम्पोनंट्स असू द्या त्या सगळ्याची सम ही ऑलवेज इक्वल टू द युनिटी असते. समजले सगळ्यांना? ओके. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण न्यूमरिकल्स घेऊयात याच कन्सेप्ट वरचे. थांबूयात आपण. थँक्यू.